बदाम कुल्फीचं नाव ऐकतच तोंडाला पाणी सुटते बघा. घरी करून बघितले बघा, लय सोपे आहे आणि पटकन बी होते बघा. मी काय केले, 1 लिटर दूध आणले बघा, पाकिटचंच आणले बघा. गाईचं म्हशीचं बी तुम्ही घेऊ शकता बघा. छान दूध आटलं की त्याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेतले बघा. आता बदाम कुल्फी म्हटलं की बदाम आलंच बघा. अर्धा कप बदाम भिजू घातले बघा, त्याचे सालं काढून घेतले बघा. मग नंतर काय केले, 2-4 पेढे होते बघा, ते बी टाकून घेतले आणि इलायची टाकून घेतली बघा. थोडं दूध टाकून मिक्सरमधून छान वाटून घेतले बघा. थोडंसं जाडसर वाटले बघा, म्हणजे बदाम कुल्फी खाते वेळेस बदामाची टेस्ट लई छान लागते बघा, म्हणून थोडंसं ओबडधोबड ठेवून घेतले बघा. आता 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध होईपर्यंत छान आटवून घ्यायचं बघा. या पद्धतीनं थंड झाले की छान एकसारखं करून घ्यायचं, विस्करनं चमच्यानं कशानं बी. मग कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं. कुल्फीचं मोल्ड नसेल तर तुम्ही गिलास वाटीमध्ये भरून घेतलं तर बी चालते. वरून फॉईल पेपर लावून घ्यायचं, म्हणजे बर्फ होईना बघा बरी. मग काडी रोवून घ्यायची, रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं बघा. दुसऱ्या दिवशी काढलं तर लय मस्त कुल्फी दिसायली बघा. वरून बदामाचे काप टाकून घेतले, बाहेर मिळते तसंच झाले बघा.